कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चिंचुके 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 आलो आलो साहेब, अहो येतच होतो, बोला की साहेब। चिंचुके तुला किती वेळा सांगितले काम सोडून बाहेर फिरत जाऊ नको म्हणून? अहो साहेब तसं नाही, बसून बसून कंटाळा आला तो म्हणून जरा बाहेर उभं राहिलेलो। हा ठीक आहे, नदी पात्रात परवा सभा झाली, त्या रिपोर्टच्या फाईलचं काय झालं? आहे की रेडी फाईल, देतो 10 मिनिटात आणून। रेडी तर 10 मिनिटं कशाला लागतात? का पूर्ण करायची ठेवून बाहेर फिरत होता? प्रत्येकाला हेच करायचं, आधी चुका करायच्या आणि मग बोललं की राग येतोय। अहो साहेब तसं नाही, फाईल रेडीच आहे, तुम्हाला पण माहिती आहे, आणि ती फाईल उद्याच्याला द्यायची आहे। अहो मी तुम्ही कधी बोललेल्याचं वाईट वाटून घेतलंय का सांगा बरं? विनायकराव, मला असं वाटतंय स्वप्नील सरांची बाजू ऐकून विचार करून तुम्ही त्यांना घरात घ्यायला पाहिजे होतं। बापू, अहो स्वप्नील काय माझा दुश्मन आहे का? मला बी त्याच्याबरोबर राहायचंच आहे की। पण स्वप्नील म्हणलं की रुपाली आहे, आणि मला तेच नको होतं बा। विनायकराव, आपण रुपालींना मोठ्या मनाने माफ करून टाकू। अहो त्या सज्जन माणसासाठी आपण एवढं करू शकत नाही। आता रुपालीनं जर का बदलायचंच नाही ठरवलं असेल तर पुन्हा तेच बघायची बारी येईल आपल्यावर। नाही तसं नाही विनायकराव, अहो घरातले बाकीचे आहेत की ते समजून सांगतील त्यांना। अहो बापू, आजपर्यंत आपण सगळे नव्हतो का? रुपाली ना सध्या कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हो। बरोबर आहे विनायकराव, तुमचं पटतंय मला। बापू, अहो आप्पी आणि अर्जुन आत्ता कुठे एकत्र आले? अमोल त्याच्या बापापासून 7 वर्ष लांब होता, आत्ता जरा कुठे खुश आहे होतो का? तर त्याचं आई आणि बाप दोघं एकत्र त्याची काळजी घेतात। आता हे सगळे इसकटताना बघायला आवडेल का बरं तुम्हाला? नाही नाही, असं कसं म्हणताय तुम्ही? आता कसं, तुम्हीच उत्तर दिलं बापू। अहो स्वप्नीला आणि रुपालीला इकडे न बोलवण्यामागे हेच कारण आहे। तुमचं बरोबर आहे विनायकराव, तुम्ही जे काय केलंय ते विचार करूनच केलेलं असणार आहे। अहो बापू, आप्पीनं मोठ्या मनानं रुपालीच्या हातात अमोलला देऊन सांगितलं होतं की याला तुमचाच मुलगा समजा। पण आप्पीची बदली झाली आणि तेव्हापासून रुपालीच्या डोक्यात तो राग अजून आहे बघा। सगळ्या दुःखाला ना ह्यो रागच कारणीभूत असतो बा। अहो आता वाईट वाटलं तरी चालेल, पण मी ठरवूनच टाकलं होतं की काय झालं तरी आपला निर्णय बदलायचा नाही। काय? अहो बापू, आप्पी आणि अर्जुन आत्ता कुठे एकत्र आले, त्यांच्यातल्या नाजूक गोष्टी ठीक व्हायला त्यांना वेळ दिला पाहिजे ना। आणि रुपाली जर काही इथं आली असती ना तर तिनं वाटेल ते झालं तरी होऊ दिलं नसतं, याची खात्रीच आहे बघा मला। पण विनायकराव, तुम्ही या सगळ्याच्यात ना अमोलच्या आनंदाचा विचार करताय ना, लय भारी वाटतंय बघा मला। बापू आपलं काय, आता झालं गेलं गंगेला मिळालो, आता आपली पोरच एकत्र आली पाहिजेत ना। त्यानं रुपालींना थोडा वेळ पण मिळेल आणि बदलतेला होत्या। लय विचार करू नका, चला चक्कर मारून येऊ। चला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।